व्हॉइस ऑफ शहापूर हर्षलजी पवार सर, थँक्यू सो मच. पंच पहा वाईट शेणी दाखवत आहेत, जणू आकाश उचलल्यासारखं ते वाईट शेणीचा इशारा आता दाखवले कृष्णा माडे सरांच्या वतीने. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. आवाज आपण या अंतिम दिवसामध्ये ऐकता आहोत आणि सध्या तरी नेहमीच या विभागामध्ये हा आवाज प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदुमला राहिलेला आहे. त्यांचाही मनापासून आपण कौतुक करूयात. आजच्या दिवसामध्ये स्पेशली आज त्यांचाही आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. दरम्यान सेमीफायनल चालू आहे, जिथे एका बाजूला नेवरे 11 आणि विपक्षामध्ये आपण पाहत आहोत जिथे गोडगाव टीम आपल्याला पाहायला भेटते. बॅटिंग करतायत गोडगाव टीम, जिथे आदिवासी गटामधून ते क्वालिफाय झाले होते आणि कालच्या दिवसामध्ये अघई आबिडगर विभागामधून नेवरे 11 हा संघ क्वालिफाय झाला होता. आणि सध्या तरी आपण पाहत आहोत लगातार 2 डॉट बॉल आलेत बॉलिंग मार्कवरती. केतन प्रत्येक मॅच मध्ये तो स्टार्ट दिलाय केतननं या सीझन मध्ये. ओहो, अजून एक डॉट बॉल, लगातारचे डॉट बॉल येत आहेत. आणि म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये नेहमीच आपण ऐकत असतो हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या क्रिकेटमध्ये हा खेळच तसा आहे, तुम्ही हुकाल तर संपाल. या क्रिकेटमध्ये ते कनेक्शन ठेवणं गरजेचं आहे, तुमचा फॉर्म बरकरार ठेवणं हे गरजेचं असणार आहे. आणि आता त्या दबावामध्ये ती विकेट आली बॅटची कडे आणि आता झेलबादच्या स्वरूपामध्ये मिळेल ती विकेट. फलंदाज बाद. पूर्णपणे आपण पाहत आहोत हे प्लॅनिंग चांगलं राहिलं होतं, जिथे लगातार 3 डॉट बॉल फेकले आणि मग त्यानंतर त्या दबावामध्ये खेळाडू खेळत होता प्रत्येक बॉलवरती. त्या विशालकडनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज झालेला आहे. हे प्रेम खेळाडूंवरती आहे आणि सध्या तरी ते व्यक्त केलं जात आहे. चौथ्या बॉलवरती आली ती विकेट, 1 वरती 1 झटका लागलाय. आल्याच अगदी सॉफ्ट हँड बॉलला ढकलायचं होतं, तो स्ट्रिक अगदी चेक करण्याचा प्रयत्न राहिला होता. सातत्यानं गोलंदाजी केतनकडनं चांगली होते आणि आला अजून एक डॉट बॉल. खूप चांगली कामगिरी, प्रत्येक मॅच मध्ये तो स्टार्ट दिलाय केतन. आणि कालही आपण पाहिला हा दिवस कालचाही त्याने गाजवला होता आणि आजही आता त्याच एनर्जीनं सध्या तरी तो खेळ दाखवला जातो. परंतु आता हा फुल टॉस होता, क्रॉस बॅटेडनं मारलाय, गॅप शॉट सिलेक्शन होतं, प्रॉपर कनेक्शन होतं आणि चेंडू आता सीमा पार, महत्वाचा चौकार. यस, थँक्यू डीजे. आणि आता तो बॉल चेक केला जाईल. बॅटिंग करणाऱ्या टीमनं सध्या तरी ती रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बीमरसाठी, जिथे वेस्टेज हाईट चेक केली जाईल आता पंचांकडनं. फुलटॉस तर होता, परंतु ती वेस्टेजची हाईट आहे की नाहीत, बॉल वरती राहिलाय की नाही हे सध्या तरी चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग वरतीच आहे सध्या तरी, तो बॉल चेक केला जातोय. महत्वाचं डिसिजन आहे, महत्वाचं मॅच. यस, इट इज नो बॉल. वेस्टेज हाईट आहे, कमरेच्या वरती बॉल राहिलाय आणि त्याचमुळे तो फायदा आता झालाय. रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि ती सक्सेसफुल झाली आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा आणि फायदा झाला त्या टीमला. नो +4, 5 धावा मिळाल्यात आणि 5च्या मदतीने आता धाव फलक 6. एक बॉल पूर्णपणे मॅचची मोमेंट शिफ्ट करू शकते आणि सध्या तरी तो बॉल राहिलाय. आता फ्री हिट, यावरती तो तडाखा पाहायला भेटलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर, बॉल झाला छुमंतर.
ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. फक्त हा ट्रेलर दाखवला एकनाथजी डगळे सरांनी, अजून पिक्चर बाकी आहे त्यांचा. आणि सध्या तरी या डान्स साठी आपण पाहत आहोत उज्ज्वलाताई मोरे यांच्याकडनं आपण पाहत आहोत. या डान्स साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. या विभागाचे प्रथम नागरिक आहेत त्यांनी सध्या तरी जगदीशजी जिंजाळ सर यांच्याकडनंही जी पहिली जी अदा दाखवली, पहिला जो डान्स दाखवला त्यासाठी जगदीशजी जिंजाळ सर यांच्याकडनंही ते 200 रुपये. आणि आता ऐवर जेल जो पकडला आहे, बाहेर जो जेल पकडलाय, पडलाय का? ओके चला 100 गमावलेत. पकडलाय की सोडलाय? पकडला असेल तर या, सोडला असेल तर नका येऊ. ओहो, पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक, मनगट वळवली आणि आता फिल्डर तिथे पाहत आहोत, वेळ घेतो आणि त्यानंतर वेग पहा. ओहो, वेगामध्ये धावलाय पूर्णपणे. ज्या पद्धतीनं थोडंसं आता हुसेन बोल्टची आठवण करून देतो हा खेळाडू. काय धावलाय वेगामध्ये, तो स्पीड पकडलाय त्यानं आणि बरोबर तो ओळखतोय की सामना खूप महत्वाचा आहे. सेमी फायनलचा थरार मिळवण्यासाठी सध्या तरी ती चुरस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आता 2 धावा मिळाल्यात. 200 मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले 14 अंकावरती धावा. खूप महत्वाची जोडी विजय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मिस टायमिंग, आता फटका फसला, विकेट मिळेल असं वाटतंय. ओहो, दोन्हीही खेळाडू थोडेसे दूरवर राहिलेत, विकेट किपर आणि मग त्यानंतर आपण पाहिलं तर बॉलर स्वतः प्रयत्न करत होते, कॉलिंग नव्हतं. बरोबर दोघांच्याही मधोमध तो बॉल पडला आणि तोपर्यंत झेल भूमीला प्रदान मिळाले जीवदान. एक सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल. धावा झाल्या धाव फलकामध्ये टोटल 15. 1.2 चा खेळ आतापर्यंत पाहतो. स्वप्नील हा आपल्याला पाहायला भेटतोय खेळाडू, जो की एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलंय. हा बॉल खूप चांगला हाताळलाय, बॅक ऑफ द हँड, पूर्णपणे फिंगर रोल केले होते. टप्पा पडल्यानंतर तो वळण घेतोय बॉल. वेट करण्याचं गरज होतं, परंतु ती बॅट स्विंग लवकर फिरली आणि त्यामुळे संकेतला बीट करून बॉल निघालाय. आला अजून एक डॉट बॉल. थोडीच तोड प्रत्युत्तर दोन्ही संघ देतील, शंकाच नाहीत, कारण फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. एक संघ फायनल मध्ये पोहोचलाय, चावे संघाचा बोलबाला. आणि आता इथे लॉफ्टेड हिट, यावेळेस आपण पाहतो बीट करून बॉल निघालाय आणि आता सिग्नल येईल. सिग्नल पेंडिंग आहे आणि आता पण कळवत आहेत यस इट इज 4, चौकार. एकोणावीस वरती धाव फलक. फटका चांगला आहे, याही फटक्यामध्ये ते वजन आहे. आणि आता पाहूयात, दिल मागे मोर, चौकार. टोटल स्कोर कार्ड 23 ऑन बोर्ड. 23 धावा धाव फलकामध्ये पाहायला भेटत आहेत. संकेत अगदी रंगामध्ये आलाय, खूपच चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉल मध्ये 18 धाव संख्येचं योगदान दिलं. 1 षटकार, 3 चौकार मारलेत आतापर्यंत. 7 देतात विजय. 2 बॉल मध्ये 3 वरती ते खेळतात आणि धावा झाल्यात आता 23. चांगली फाईट होईल, चांगली मॅच रंगेल, कारण सेमी फायनलचा थरार आहे. एक आदिवासी गटामधून आलेला संघ घोटगाव आणि दुसऱ्या बाजूला अघई आबिटघर विभागातील कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालेला संघ नेवरे 11. तेवीस धावा धाव फलकामध्ये पाहायला भेटत आहेत. 1 विकेट जरूर गेली, परंतु त्या धावा रोखता आलेल्या नाहीत असं म्हणायलाही हरकत नाहीत. पाहूयात पुन्हा एकदा मिस टायमिंग. आता ती विकेट धोक्यामध्ये आहे, संकेतची विकेट. डाऊन द बॉल फिल्डर, जजमेंट चांगला आहे, जज केलंय आणि तिथे आता मिळाली ती विकेट. फलंदाज संकेत आउट.
नक्कीच आपण पाहत आहोत उज्ज्वलाताई मोरे मॅडम यांच्याकडनं आपण पाहत आहोत विकेटसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. विशाल फोडसे यांच्याकडनंही आपण पाहत आहोत 100 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि आज ग्रामपंचायतीमधील तो संघ आहे नेवरे संघ आणि सध्या तरी त्यांना पाठिंबा देत आहेत. खूप चांगला सपोर्ट आहे आणि खूप सारे त्यांचे समर्थक आजच्या दिवसामध्ये दोन्ही टीमचे आहेत आणि त्यामुळे ती फाईट ही तशीच रंगेल. 23 ला आता 2 झटके दिले त्यांनी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. तिसऱ्या ओव्हरला पंकज निमसे आपल्याला पाहायला भेटेल आता बॉलिंग मार्क वरती. तिसऱ्या ओव्हरमध्ये ही जोडी आता खूप महत्वाची जिथे 7 सोडली आहे. संकेतनं खूप चांगला खेळ दाखवला. 7 बॉलला 18चं योगदान, कारण 3च ओव्हरचे मॅचेस आहेत. मग कमी चेंडूमध्ये जास्तचं योगदान देणं हे कर्तव्य आहे फलंदाजाचं आणि ते कर्तव्य दक्षता पार पडत असताना तो बाद झालाय. विजयसाठी हा बॉल प्ले अँड मिस. चांगला चेंडू हाताळलाय पंकज निमसेचा. हा पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. ओव्हर क्रमांक तिसऱ्या ओव्हरमध्ये ही गोलंदाजी सध्या तरी आता केली जाते आणि अंतिम षटक आहे आणि त्याचमुळे आता प्रत्येक बॉलवरती तो प्रयत्न असेल चौकार षटकार मारण्याचा. ज्या पद्धतीने तलवार फिरवली जाते त्या पद्धतीने आता बॅट फिरवली जाईल. रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदाच्या आतमध्ये घेत चला अशी सूचना आली आहे. यावेळेस रडार मध्ये मिळाला असं दिसतंय. स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये आलाय, टप्पा मध्ये आला की कार्यक्रम होतो आणि तो कार्यक्रम झालाय. यस इट इज मॅक्सिमम 6 आर. चला दाद द्यायचे आहे, टाळ्यांचा गजर करायचा एकनाथजी ढगे सरांसाठी. आता ह्या झलक सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतायत. खूप चांगले डान्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि मॅचही तसाच चालू आहे. नक्कीच उपस्थित असलेल्या अगदी आपण पाहतो या विभागाचे प्रथम नागरिक आमचे उज्ज्वलाताई मोरे मॅडम आज आवर्जून या स्पर्धेच्या अंतर्गत आम्हाला जॉईन झाल्यात आणि त्यांचे पूर्णपणे माता भगिनी त्यांच्या सोबतीला होत्या त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आज आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली आहे, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 30 धावा धावफलकावरती झालात. बॅटिंग करत असताना घोटगाव टीम लेफ्टी बॅटर आता समोर आलाय त्याचमुळे आता प्लॅनिंग आखलं जाईल. व्यूहरचना थोडंसं चेंजेस केली जाईल आणि आता सध्या तरी तो वेळ घेतला जातोय. 30 धावा धावफलकावरती 2 विकेट आलात. महेश विजयच्या बॅटमधनं आलेले खूप चांगले स्ट्रोक पाहायला भेटलेत. संकेतनं मारलेले स्ट्रोक चांगले पाहायला भेटलेत आणि त्याचमुळे टार्गेट चांगलं सेट होत चाललंय. हा प्रयत्न तेच आहे 40चा आकडा गाठायचा आहे आणि जर 40 झाल्या तर नेवरे 11 हाही संघ खूप मजबूत स्थितीचा आहे त्याचमुळे ते जाणतायत आणि तो आकडा गाठण्याचा प्रयत्न होईल. जर तिथपर्यंत धावा झाल्या तर मग या मॅचला मजा आहे, कारण बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे नेवरे 11 टीमची. त्याचमुळे प्रयत्न घोटगाव टीम तोच करतायत की 40+ जातील का पाहूयात. 30 धावा तर झाल्यात. 3-3 ओव्हरचे मॅचेस सगळेच आपण आज पाहिलेत. आज फायनलचा दिवस आणि काहीच आता अंतिम क्षण काही राहिलेत. आता सेमीफायनल, पुढचा मॅच फायनल आणि अशा पद्धतीने ही स्पर्धा मग ती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटेल. केली गेलेली मेहनत या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे जगदीशजी जिंजाळ सर आणि त्यांची पूर्ण टीम हँड्स ऑफ असेल त्यांना. कमी दिवसामध्ये हे या नियोजन या स्पर्धेचं आपल्याला कंप्लीट पार पडत असताना पाहायला भेटतंय. फुल टॉस करून बसलेत. मिस टायमिंग, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणताही दिसत नाही. 4 फिल्डर धावलेत आणि तोपर्यंत 2 धावा घेऊन चाललेत. इथे संधी होती, इथे मोठी संधी होती, गमावली जाते. त्या 2 धावा आता मिळाल्यात आणि आता 2च्या मदतीने धाव फलक 32 धावा धाव फलकावरती. फुल टॉसला मिस केलंय. ते टायमिंग साधता आलेलं नाही. व्ही शेपला खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला कदाचित बॉलला टर्न केलं असतं, वळण दिलं असतं तर तिथे रिझल्ट चांगला मिळाला असता, परंतु तसं झालेलं नाहीत. पंकज पुन्हा एकदा अजून एक फुल टॉसच. पुन्हा ते मिस केलंय लाईन. पुन्हा मिस टायमिंग करून बसलेत आणि आता नो बॉलचा इशारा आहे. नो बॉलचा तो इशारा आहे स्क्वेअर पंचांचा आणि तोपर्यंत पाहत आहोत धावून पळून 2 धावा मिळाल्यात आणि 1ची 1 टोटल 3 धावा मिळतील.
दोन्ही ते फुल टॉस होते, मिस केली लाईन. मोठे स्ट्रोक खेळता आलेले नाहीत, टायमिंग तितकंसं जुळालं नव्हतं. हे पहा काय घडलंय. सध्या तरी आपण पाहत आहोत नो प्लस 1 एकसाच्या मिळाला 3 आणि आता नो प्लस 2 3 मिळाल्यात आणि आता धाबा झाल्यात 35. पुढचा बॉल फ्री हिट. 2 बॉल बाकी आहेत. आता असं वाटतंय तो आकडा गाठला जाईल, 40 गाठली जाईल असं वाटतंय, कारण फ्री हिटचा बॉल आहे. नामी संधी खेळाडू महेशसाठी फ्री माइंड स्ट्रोक खेळण्यासाठी लायसन मिळालंय. आता हा जडमध्ये होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, लॉंगॉनला फिल्डर आहे, 2चा कॉल आणि तिथे आता धावत सुटले. स्ट्रायकर एंडला विकेट मिळेल असं दिसतंय. यस, मिळाले विकेट. रन आउट, महेश आउट. वन प्लस विकेट आणि ती स्ट्राईक घेणे कदाचित गरजेचं होतं, कारण विजयनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. षटकार त्याने एक मारला होता, अपेक्षा त्या तशा नव्हत्या. महेशला पुन्हा स्ट्राईक द्यायची होती. धावा झाल्यात आता 36 धावा. अंतिम बॉल बाकी आहे. अंतिम बॉलचा खेळ बाकी राहिलाय. नेवरे 11 वर्सेस गोडगाव असा सेमीफायनलचा थरार क्रिकेटच्या परिपटलावरती आपल्याला हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला सध्या तरी पाहायला भेटतंय. या स्पर्धेमध्ये जय हनुमान स्पोर्ट्स वाघिवली आयोजित नार्वेकर चषक ही स्पर्धा आपण पाहत आहोत. आज विवेकजी नार्वेकर साहेबांची उपस्थिती आपण पाहिली. आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. आणि आता अंतिम चरणामध्ये ही स्पर्धा पाहूयात. अंतिम बॉल 36 धावा. वेट करून मारण्याचा प्रयत्न करायला हवा होता आणि तिथे आता ती लाईन मिस केली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये तो बॉल गेलाय, त्यामुळे ती धाव मिळणार नाहीत. ओके, वाईट साठी रिव्ह्यूची मागणी झालेली आहे. ओके, कारण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जर विकेट किपरनं चांगला कॅरी केला न अडखळता तर तो डॉट बॉल मानला जातो. ही नियमावली आहे या स्पर्धेच्या अंतर्गत, परंतु आता रिव्ह्यूची मागणी झाली आहे. बॉल चेक केला जातोय. यस, इट इज फेअर बॉल. वाईड लाईनच्या आतमधनं बॉल तो टर्न होऊन गेला आणि त्याचमुळे तो थर्ड पंचाचा इशारा आलाय. यस, इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू म्हणजे डॉट बॉल येतो आणि आता धावा झाला 36 आणि मॅच मध्ये करायचे आहेत 37चं टार्गेट. ओके, चला. आयवा झेल बाहेर जो झेल पकडलाय त्या झेलसाठी अगदी आपण पाहत आहोत आमचे जगदीशजी जिंजाळ सरांकडनं ते रोख रक्कम 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सरांचे ते विद्यार्थीच आहेत आणि त्यांनी तो झेल पकडलाय. संदीप बांगारे भुईशीत यांनी तो झेल पकडलाय. त्यांचं अभिनंदन आपण करूयात. हा योगायोग घडलाय. चला, फिल्डिंग लावायची आहे. फिल्डिंग लावा आणि त्यानंतर बॅट्समनही लगेचच पाठवायचे आहेत. 37 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आता सेट केलंय गोडगाव टीमनं. आदिवासी गटामधून क्वालिफाय झालेला हा संघ आणि दुसऱ्या बाजूला घई आबिडगर विभागामधून क्वालिफाय झालेला संघ नेवरे 11. सातत्यानं आमचे संदीपजी पाटील सरांनी उल्लेख तो केलाय. या विभागामध्ये कित्येक वर्ष ज्या टीमचा बोलबाला राहिलाय तो संघ आहे नेवरे 11. आणि याही सीझन मध्ये त्याच्या ट्रॉफ्या राहिल्यात. ती आता ही 10वी लोडिंग आहे सध्या तरी ट्रॉफी त्यांच्यासाठी. पाहूयात, म्हणजे सध्या तरी आतापर्यंत त्या 9 ट्रॉफ्या
त्यांनी या स्पर्धेच्या या सीझन मध्ये मारल्या. त्यांनी आता 10वी ट्रॉफी विशाल फोडसे यांच्याकडनं कॅश प्राइज आलेला आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. केतन आणि सुरेंद्र सुरेंद्र निपुर्ते आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला केतन ठाकरे ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूयात आणि सध्या तरी आता पूर्ववर्धाकडे वळूयात. सेमीफायनलचा थरार आपण अनुभवत आहोत मित्रांनो आणि सध्या तरी आता ते चेस 37 धावसंख्येचा आहे. 18 बॉलला 37 करायचे आहेत. मॅच चांगला रंगेल कारण जे टार्गेट हवं होतं ते टार्गेट आता गोडगाव टीमला मिळालंय आणि आता ते टार्गेट जे चेस करायचं आहे ते 37 धावसंख्येचं आहे. तितकंही सोपं नाहीत आणि तितकंही कठीण नाहीत. पाहूयात काय घडेल. ओपनिंग पेअर दाखल झाले आहे. स्ट्रायकर एंडला केतन, नॉन स्ट्रायक एंडला सुरेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला भेटतोय आणि सध्याच्या घडीला भरपूर टच मध्ये आहे खेळाडू केतन. अपेक्षा याही मॅच मध्ये आहे टीमला, परंतु पाहूया दुसऱ्या बाजूला तितकंच कडवं आव्हान गोलंदाजाचं राहील. जगदीश बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच दिवसामध्ये काय गोलंदाजी राहिली होती या जगदीशची. मेडन षटकी त्यांना हाताळलं या स्पर्धेमध्ये. पाहूयात पहिला चेंडू, पहिलाच बॉल. यावेळेस आपण पाहतो रिच पासून थोडासा दूर ठेवलाय, बॉडी पासून दूर ठेवला होता. व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. पहिली सिंगल एकसाची मिळते श्री गणेशा नेवर 11 टीमचं. पहिले सिंगल मिळाले आहे मैदानाच्या आतमध्ये. नेवर 11 टीमला आता करायचे आहेत 18 बॉल 36. 37चा चेस कंपल्सरी चेस आहे, हाही स्पर्धेचा नियम. आणि सध्या तरी आता चेस करताय सेमीफायनल मध्ये नेवर 11 टीम. पुन्हा जगदीशला नव्यानं सुरुवात करावी लागेल या मॅच मध्ये. चांगला बाउन्सर, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये. हा तेच थरार बाउन्सर हाताळला गेलाय. गेल्या पहिल्याही दिवसामध्ये ती गोलंदाजी आम्ही पाहिली जगदीशची आणि ते सातत्यपूर्ण कामगिरी आता याही मॅच मध्ये त्याचं राहिलंय. ॲज अ स्ट्रायकर बॉलर ती कामगिरी महत्वाची आहे. स्ट्रायकर बॉलरची एकतर तुम्ही पहिल्या ओव्हरला त्या विकेट घ्या, अन्यथा तुमची इकॉनॉमिकल गोलंदाजी जी आहे ती इकॉनॉमी थोडीशी कमी ठेवा. आणि आता हा प्रयत्न तोच आहे इकॉनॉमी कमी ठेवण्याची, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले सध्या तरी पहिल्या ओव्हरला चालू आहे. पुन्हा तो बाउन्सर आणि आता इथे हा व्हाईट बॉल पंचांनी कळवलाय. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस पंचांनी कळवलाय आणि आता 1 फॉर दी ओव्हर अँड ऑनली फॉर दी ओव्हरची ही ग्वाही सध्या तरी आता पंच देत असताना पाहायला भेटत आहेत. महिला माता भगिनीही आज खऱ्या अर्थानं तर मॅचचं एन्जॉयमेंट घेत आहेत. आज आवर्जून या स्पर्धेच्या अंतर्गत त्याही आम्हाला जॉईन झालेल्या आहेत. सगळ्या माता भगिनींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागतही आहे. ओहो, फुल टॉस लेन मिस केली, लाईन मिस केली. वेगामध्ये बॉल हाताळलाय, तो वेग होता आणि त्याचा फायदा झालाय गोलंदाजाला. अशा वेळेस भरपूर वेळा असंही घडतं की जास्तचा वेग असला तर मग तो फुलटॉस ही बॉल मिस होतो आणि सध्या तरी आता तेच घडलंय केतनच्याही बाबतीमध्ये. सध्या तरी स्पर्धेमध्येही चर्चेमध्ये आहे हा खेळाडू, परंतु ते आता या मॅचमध्ये जसं काहीच दिसलेलं नाहीत. गोडगाव टीम पूर्णपणे प्लॅनिंगने चालेत आणि त्याही दिवसामध्ये तो खेळ, त्याही दिवसामध्ये मोठ्या मोठ्या संघांना तिथे गार केलं होतं, कारण पहिल्याही दिवसामध्ये खूप मोठे मोठे संघ होते. वेट केलं बॉलचा. यावेळेस काऊ कॉर्नरला बॉलला पाठवलंय, क्षेत्ररक्षक येतोय, चांगली फिल्डिंग, बॉल फेकी केली जाईल. ती बॉडी लँग्वेज सगळ्याच खेळाडूंची पॉझिटिव्ह दिसते आणि त्याचमुळे संघ आता
सध्या तरी युनिटीने खेळतोय. एकच सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि आता 3 बॉलला 3च धावा आल्यात. 15 बॉलला 34 करायच्या आहेत. स्ट्राईक रोटेट झाली. आता सुरेंद्र मैदानाच्या आतमध्ये दहाडला जाईल का हाही प्रश्न आहे. आणि सध्या तरी गोलंदाजी आतापर्यंत जगदीशची खूप चांगली राहिली आहे. इलाकामध्ये हा धमाका सातत्याने राहिलाय नेवरे 11 टीमचा. परंतु आता सध्या तरी ते आव्हान कडवा आहे. आणि अजून एक चांगला बॉल बॅटची कडा विकेट किपर कडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप आहे. धाव मिळणार नाहीत. व्हेरी गुड बॉलिंग. कितीही मोठे खेळाडू असू द्यात आपल्याकडे असलेलं कौशल्यावरती जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर या जगामध्ये तुम्हाला कोणी हरवू शकत नाहीत. आणि सध्या तरी ते जाणलंय जगदीशनं. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. दोन्हीही खेळाडू अगदी आपण पाहत आहोत कॅपॅबिलिटी वाले आहेत. क्षमता भरपूर आहे. परंतु त्यांनाही थांबवण्यामध्ये यश मिळाले जगदीशला. 4 बॉल हाताळले. धावा झाला 3. फुल टॉस मिस टायमिंग करून बसलेत. विकेट मिळेल असं वाटतंय. डाऊन द बॉल फिल्डर जजमेंट चांगला आहे. वेल जज कॅच. झटका पहिला. मिळाली सुरेंद्रची विकेट. नितेश निमसे अजून एक मोठं नाव नेवरे 11 टीम कडनं. परंतु नाव मोठं आहे परंतु आता कामगिरी मोठी करावी लागेल कारण मॅच मोठा आहे. सेमी फायनल आपण पाहत आहोत. सेमी फायनलच्या थरारमध्ये थोडंसं बॅटिंगमध्ये आतापर्यंत नाराजी दाखवली आहे नेवरे 11 टीमनं. कारण धावा झाल्यात फक्त 3 आणि आता 13ला 34 करायचे आहेत. आव्हान मोठं होत चाललंय. संघ थोडासा बॅकफूटवरती चाललाय. आता फ्रंट फूटवरती यायचं असेल तर ते स्ट्रोक खेळवावे लागतील. अंतिम बॉल बाकी आहे जिथे नितेश निमसे हे एक मोठं नाव आहे या टीमचं. परंतु कामगिरी आता ती मोठी करून दाखवावी लागेल कारण पहिला झटकाही लागलाय. तिथे सुरेंद्र बाज झालाय आणि आता इनॅट नंबर 3 वरती नितेश निमसे. अजून एक चांगला बॉल. म्हणून मी ती व्हाईट बॉल बनसानी कळवला. व्हाईट बॉल बनसानी कळवलाय. आपल्याच ऍक्शन मध्ये ते सांगतायत हा व्हाईट बॉल होता. एंटरटेनमेंट सध्या तरी करतायत आमचे पंच. एका बाजूने आपल्याला डान्स पाहायला भेटतोय. माडे सर ही एक डान्सिंगची भूमिका नेहमीच त्यांची राहिली आहे. ते सध्या तरी रंगामध्ये नाहीत. डीजे आपण फक्त तयारीत राहा. रंगामध्ये कधी येऊ शकतायत तेही. स्लोअर वन होता. लेन पिक केली का पाहूयात. बॉल उंच चाललाय. डिस्टन्स कमी मिळालाय आणि आता तिथे चूक झाली आहे. ओ माय गुडनेस. हा झेल होता की मॅच होती येणारा काळ जरूर सांगून जाईल परंतु तोपर्यंत काढली जाईल सिंगल. प्रयत्न अपुरे राहिले तरी आता जीवदान मिळालंय नितेश निमसेला आणि ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरला फक्त आलात 5 धावा. तो प्रत्येक मॅच मध्ये तो पाहतो एफर्ट ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला भेटलं या चेंडूचं. तर जजमेंट थोडंसं चुकलं होतं. ते बॉडी बॅलन्स स्थिर ठेवता आलेलं नाहीत. ते कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी राहिलंय. बाउंड्री लाईनवरती तो जज आणि त्यानंतर ती जम्प आणि मग त्यानंतर बॉल हाताला लागून आतमध्ये ढकललाय. धावा सेव्ह केला तसंही म्हणायला हरकत नाहीत. त्या धावा सेव्ह केल्यात कारण जर बॉल निघून गेला असता तर तो षटकार होता. कारण अगदी बाउंड्री लाईनच्या नजदीक हा खेळाडू तिथे जज करण्याचा प्रयत्न केला आणि आता पहिला ओव्हरचा खेळ वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा झाल्यात फक्त 5. 12ला 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 धाव संख्येची गरज. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज हाही मॅच पाहणार आहोत जिथे 2016ला सेमी फायनल मध्ये भारताला त्यांनी नमावलं होतं. 192चं ते टार्गेट ते चेस करता आलं नव्हतं 2016 मध्ये T20 वर्ल्ड कप. आणि तिथे आपण पाहतो तो बदला आता आजच्या दिवसामध्ये 2026ला घेतला जाईल कारण तिथे तो बदला बाकी होता. आज तो बदला घेतला जाईल असं वाटतंय कारण टीम चांगलं खेळते इंडिया टीम. आता याही मॅच मध्ये ती चुरस आहे. 12ला 32. ओहो चांगला बॉल जट मध्ये केला आणि आता पाहूयात. ओहो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. कॉलिंगचा अभाव जाणवला होता. ते नियंत्रण नव्हतं दोघंही खेळाडूंमध्ये.
आणि तोपर्यंत ती रिस्की सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने 6 धावा. आता एकाला तरी तो काउंटर अटॅक चढवणं गरजेचं आहे, अन्यथा तो दबाव बनेल. मग दबावमध्ये प्रेशर कुकरची ती शिटी वाजते, त्याचमुळे त्या दबावामध्ये काही होऊ शकते. त्यामुळे आता संधी जी आहे त्या संधीचं सोनं करावं लागेल. जयेंद्र बॉलिंग मार्कवरती आलाय. सेकंड ओव्हरमध्ये ती आली सिंगल. धावा झाल्या तर धाव फलकावरती 6. 11-31. सामना थोडा फसत चाललाय. ओहो, आणि इथे देखील लाऊड अपील आणि आता बॉल चालला मागे. ओ, यावेळेस ती अपील स्वीकारली आहे आणि आता लेग बिफोर विकेट. LBW यस आउट. तो बरोबर पंचांचा निर्णय आणि सध्या तरी बरोबर तो मिडल स्ट्रिक वरती सापडलाय खेळाडू आणि आता ती मिळाली केतनची ही विकेट. तो दबाव, म्हणून मी म्हणालो होतं दबावामध्ये प्रेशर कुकरची ती शिटी वाजते आणि हा दबाव आता सध्या तरी तो झेलता आलेला नाहीत केतनला. तोही डगआउटला परतलाय. 6 वरती 2 झटकेच लागलेत आणि आता 10-31 करायचे आहेत. 10 बॉलमध्ये 31 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये येतोय. नितेश डिमसेच्या सोबतीला ही जोडीला थांबावं लागेल. या जोडीला शेवटपर्यंत लढावं लागेल तर या मॅचमध्ये तो रिझल्ट बदलू शकतोय. 10-31. सबमरीन बॉल. याही वेळेस ती संधी मिळालेली नाहीत हात खोलण्याची. आता ती मिळेल फक्त सिंगल असं वाटतंय. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि ठेवलेला आत्मविश्वास आता किती कामी पडेल नितेश निमसेचा हे पाहूया टीमसाठी. कारण ती काढली गेली आहे एक सिंगल, 22 सिंगल आणि आता धावा झाल्या 7. बॉल झालेले आहेत 3 बॉलचा तो खेळ झालाय. धावा झाल्या 7. मग राहिला आता 9 बॉल 30 करायचे आहेत. षटकाराच्या भाषेमध्ये बाळासर म्हणायला गेलं तर 5 सिक्सर आणि ते 9 बॉलमध्ये मारायचे आहेत. काल तुफानी फटकेबाजी, पहिल्याही दिवसामध्ये तुफानी फटकेबाजी पाहिली आहे, आजही पाहिली आहे, परंतु या मॅचमध्ये शांतता. यावेळेस समोर मारलाय. लुक ॲट दी साइट and look at it, son. Ball going and gone. 6R. आता ही कृष्णा माडे सरांची अदा आपल्याला पाहायला भेटली, ज्यावरती सगळेजण फिदा आहेत अशी ही कृष्णा माडे सरांची ही अदा. पहिला हा त्यांचा ट्रेलर होता. खूप चांगले डान्स दोन्ही बाजूला. जिथे एकनाथजी दगडे सरही कमी नाहीत आणि कृष्णा माडे सरही कमी नाहीत आणि जर कंबाईन मध्ये तो डान्स जर झाला तर मग मजा आहे. ओहो, नो बॉल. आता हे चित्र बदलेल या मॅचचं असं वाटतंय. बॉल निघाला आता 5 लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल. यस, इट इज 4. नो +4. चला आता टाळ्या होणं गरजेचे आहेत. ती साथ द्या पंचांना नाही. ओ काय क्लॅपिंग. चला 200 रुपये आमचे जगदीशजी जिंजाळ सर यांच्याकडनं दिले जातील कृष्णा माडे सरांसाठी. दोघांनी केलं तर ती एक वेगळी मजा येईल. तोही झलक पंचा आपण दाखवायचे आहेत. यस, चालेल. थोडासा वेळ आपण देऊयात. 18 झालात. लो फुलटॉस होता. यावेळेस आपण पाहतो बॅकलिपला खाली ठेवले. सेफ मध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय तोपर्यंत सिंगल. त्या धावा आल्यात आणि आता डबलचा कॉल आहे. बॉल सोडलाय आणि मग ती रनही सोडली जाईल असं दिसतंय. त्याचमुळे ती सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. धावा झाल्यात 20. 7 बॉल 17ची गरज. जिथे 12व्या खेळाडूचे सर ठोके वाढले होते आता थोडंसं खुश झालंय. जिथे ज्या धावा आल्या, एक षटकार आला, मग त्यानंतर त्या 5 आल्या आणि आता 2 आल्यात. आता कुठेतरी त्या चेहऱ्यावरती ती स्मित हास्य दिसतंय. जाऊयात, अजूनही मॅच संपलेला नाही. 7 बॉलला 17, परंतु तो कॉन्फिडन्स आहे आता असं वाटतंय. आता दुसऱ्याचे वाढलेत, हार्टबीट वाढलेत आता दुसऱ्या 12व्या खेळाडूचे.
यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न झालाय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होईल का पाहूयात. नो मॅन्स लँडला चेंडू आणि तोपर्यंत त्या 2 धावा पुन्हा त्या घेतल्या जात आहेत आणि आता ते प्रयत्न थांबवले गेलेत. 2 धावा मिळाल्यात. पूल करण्याचा तो प्रयत्न होता, मिस टायमिंग केलंय आणि आता मॅच अंतिम ओव्हरला येणारे 6 बॉल करायचे आहेत 15 धावा. 6 चेंडू 15 धाव संख्येची गरज. मॅचनं थोडं युटर्न तर घेतलंय. सामना बरोबरीचा चालू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोडगाव वर्सेस नेवरे 11. चला वेळ फायनलची मॅच खेळवायची आहे मित्रांनो. प्लीज बॅड लाईटचा इफेक्ट कोणत्याही टीमवरती पडता कामा नये. त्याचमुळे त्या काळजी घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे आज संघही कमी खेळवलेत. त्यामुळे लक्षात घ्या, त्याचं कारणही आहे कोणत्याही टीमवरती तो अन्याय होता कामा नये आणि त्या बरोबर सगळ्याच वेळेमध्ये मॅच होणं या गरजेच्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण खेळणंही गरजेचं असेल. त्याच्यामध्ये आपलीच टीम फायनलमध्येही असू शकते, त्यामुळे फास्ट खेळा. राहिले 6 बॉल 15 करायचे आहेत. 6 चेंडू 15 धावा. स्ट्रायकर एंडला स्वप्नील. 1 बॉल खेळला, अकाउंट ओपन झालेलं नाहीत, परंतु दुसऱ्या बाजूला नितेश निमसे एक मोठं नाव आहे. नेहमीच संकट मोचक म्हणून काम त्यानं कित्येक मॅच मध्ये दाखवलंय नेवरी 11 टीमसाठी. आजही पुन्हा एकदा तो क्षण आहे, परंतु दुसऱ्या बाजूला संकेत आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. त्याच्याकडनंही त्या स्ट्रॅटेजी असतील. पाहूयात फील्ड पोझिशन. एक अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑफ सेट केला गेला. लॉंग ऑन ही सेट आहे डीप मध्ये. त्यानंतर मिड विकेटला एक फिल्डर आहे, स्क्वेअर लेगला ही फिल्डर आहे, लॉंग लेग तैनात केलाय. असे 5 फिल्डर सध्या तरी ऑन साइड पॅक आहे, कारण तिकडे स्ट्रॉंग झोन आहेत खेळाडूंचे. सातत्यानं प्रयत्न तेच फलंदाजांनी केलेत आणि त्यामुळे ती फिल्डिंग पोझिशन खूप महत्वाची असेल. पाहूयात स्ट्रोक कसे खेळले जातील, ते बॉल कसे हाताळले जातील. 22ला 2 विकेट गेला. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2-2चा तो आकडा सध्या तरी स्कोर कार्ड वरती आणि आता 6 बॉल 15. यावेळेस रडार मध्ये मिळालाय आणि बॉल चाललाय. इथेही लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू झालाय सीमा पार आणि इथे आला हा षटकार. यस, थँक्यू डीजे. आता 5 बॉल 9 ची गरज. ते म्हटलं जातं ना, कश्ती तूफान से निकल सकती है, आग बुझाकर फिर जल सकती है, हिम्मत मत हारना मेरे दोस्त, क्योंकि ये क्रिकेट है, यहाँ पे किस्मत कभी भी बदल सकती है. आणि ती किस्मत आता बदलवायला सुरुवात केली आहे या 2 खेळाडूंनी. काय फटके खेळलेत. स्वप्नीलच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि आता विजयाची स्वप्नच दाखवायला लागला आहे स्वप्नील या मॅच मध्ये. राहिलं 5 बॉल 9 ची गरज. 5 चेंडू 9 धावा. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला सामना रंगलाय. सेमी फायनलचा थरार आपण पाहत आहोत. नार्वेकर चषक. स्लोअर वन आणि आता तिथे फसवलाय. चांगला बॉल हाताळलाय. बॅटची कडाने झेल पकडलाय. मिळेल ती विकेट. फलंदाज बाद. तनिष ठाकरे येतोय. 28ला 3. म्हटलं जातं कोई भी ध्येय मनुष्य की साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. इथे तुम्हाला आता तेच करायचं आहे. तुम्हाला इथे लढायचं आहे, कारण परिस्थिती आता बिकट आहे आणि परिस्थिती जिथे बिकट तिथे मावळा नेहमी तिखट राहिलाय आपला आणि आता तिथे तिखटपणे उभं राहावं लागेल फलंदाजाला. तनिष ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. कामगिरी करून दाखवावी लागेल. 4 बॉलला 9. कट टू कट सामना चाललाय. बरोबर तो अंतिम बॉल वरती मॅच जाईल, परंतु परिस्थिती काय राहील, कोणत्या टीमची परिस्थिती चांगली राहील हे पाहूयात. आणि तो मॅच कट टू कट चालू आहे. 6ला 15. मग तो षटकार आला, मग ती विकेटही आली आणि आता 4 बॉलला 9. स्ट्रायकर एंडला तनिष ठाकरे. क्रॉस बॅटेड ना लेफ्ट हिट आहे. बॉल निघालाय. गोइंग 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 अँड गॉन. यस, इट इज मॅक्सिमम. 6 धावा षटकार. यस, नेवरेकरांचे समर्थक जास्तचे दिसत आहेत.
त्यामुळे तो आता आनंद गगनात मावेना असा झालाय. कारण तिथे षटकार आलाय. हाकेच्या अंतरावरती तो गाव आहे. मग नेहमीच तो पाठिंबा मिळतो आणि आता सध्या तरी तो पाठिंबा दिलाय. परंतु काय फटका खेळाय. तनिष ठाकरे, गुड्डू भोईर यांच्याकडनं 500 तनिष ठाकरेसाठी या षटकाराला आलेत. टीमचे स्पॉन्सर आहेत प्रत्येक षटकाराला. ओके, अजून एक आला तर अजून 500 दिले जातील. आता षटकाराची गरज होती का हाही प्रश्न होता. परंतु स्ट्राईक रोटेट होते त्यामुळे फायदा झालाय. आणि आता काय घडेल. 2 बॉलला 2ची गरज. एक सिंगल आली आणि आता 2 बॉलला 2. ओके, सिक्सर साठी 500 शंकाच नाहीत. आता सिंगमालक ही खुश झालेत. जिथे ते हार्टबीट त्यांचे वाढले होते. सामना जातोय की काय. परंतु अशा परिस्थितीमधून पुन्हा तो यू टर्न मिळालाय आणि आता 2 बॉल 2 कंपल्सरी चेस आहे. त्यामुळे हा सामना अजूनही मी म्हणेन बॅलेन्सिंग मॅच आहे. 2 बॉलला 2. नितेश निमसे स्ट्रायकर एंडला. त्यानं एक सिक्सर एक चौकार मारला या इनिंगला आणि त्यात 10 धावा, त्या 16 धावा त्याच्याही खूप महत्वाच्या राहिल्यात. आता 2 बॉलला 2 करायचे आहेत. हलकासा प्लेसमेंट. आता हा झेल होईल का. ओ, इथे अंतिम क्षणाला तो झेल सोडलाय आणि आता धावा सुटलेत आणि ओ माय गॉड सामना जिंकलाय. चला डीजे बजाव. यस, थँक्यू डीजे. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आणि नेहमी ते सूत्र क्रिकेटचा आम्ही पाहिलंय. टेक द कॅचेस, ऑन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, लॉस द मॅचेस. आता ड्रॉप केलाय आणि टीमला सामना लॉस देखील करावा लागलाय. अभिनंदन देऊयात नेवर 11 टीमचं आणि हार्ड लक टफ लक देऊयात गोडगाव टीमला. आपणही चांगला लढलात. आपलंही मनापासून आम्ही कौतुक करत आहोत. आणि खूप चांगला मॅच आज हाय व्होल्टेज आम्ही पाहायला भेटले. तशा